पद्मश्री कैलास खेर यांच्या बहारदार लाईव्ह कॉन्सर्टने 4 दिवसांच्या 5व्या खानदेश महोत्सवाची सांगता झाली। हजारो नाशिककरांच्या प्रतिसादाने कैलास खेर यांची कॉन्सर्ट जोरदार रंगत गेली। नाशिक पश्चिमच्या भाजपच्या आमदार सीमा महेश हिरे यांनी आयोजित केलेल्या 4 दिवसांच्या 5व्या खानदेश महोत्सवाची सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्री मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पद्मश्री कैलास खेर यांच्या कैलासा बँडच्या उत्कृष्ट सादरीकरणाने सांगता झाली। यावेळी मी अटल हू सिनेमाचा ट्रेलरही प्रथमच कैलास खेर यांनी प्रेक्षकांना दाखवला। माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार उमेश पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, महेश हिरे, भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे राज्य समन्वयक तुषार भोसले, सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, लक्ष्मण सावजी, श्याम बडोदे, भगवान दोंदे, राकेश दोंदे, योगेश हिरे, प्रतिभा पवार, पुष्पा आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते। मंत्री गिरीश महाजन यांनी खानदेश महोत्सवाच्या भव्य दिव्य आयोजनाचा आणि त्यानिमित्त उत्तर महाराष्ट्रात एक मोठा इव्हेंट आमदार सीमा हिरे आणि रश्मी हिरे आयोजित केल्याबद्दल त्यांनी त्यांचं कौतुकही केलं। 5ही खानदेश महोत्सवांना हजेरी लावत दरवर्षी वाढत जाणारा प्रतिसाद थक्क करणारा असल्याचे महाजन यांनी नमूद केलं। आमदार सीमा हिरे यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचं स्वागत केलं। आपल्या मनोगतातून आमदार हिरे यांनी 21 वर्षापासून या महोत्सवाची वाटचाल विशद केली। कैलास खेर यांनी शिवशंकराच्या गाण्यांनी सुरुवात करून आपल्या दमदार आवाजातील गाजलेल्या गाण्यांचं सादरीकरण केलं। यामुळे नाशिककर चांगलेच मंत्रमुग्ध झाले। या कॉन्सर्टला सुमारे 15,000 नागरिकांनी हजेरी लावल्याचा आयोजकांनी अंदाजही व्यक्त केलाय। 4 दिवसांच्या खानदेश महोत्सवाला सुमारे 6 लाख लोकांनी भेट दिल्याचंही निरीक्षण उपस्थितांनी नोंदवलंय। सीमा पेटकर आणि रश्मी हिरे बेंडाळे यांनी समारोप कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। खानदेश महोत्सवामध्ये खास उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेले कैलासजी खेर पद्मश्री पुरस्कार सन्मानित असलेले आपण सर्वजण बऱ्याच वेळापासून त्यांची गाणी ऐकत आहोत आणि खूप सुंदर आवाजात त्यांनी आज इथे गायन केलेलं आहे। त्याचबरोबर खास जामनेरहून आलेले आपले माजी पालकमंत्री, त्याचबरोबर पर्यटन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आपल्या महाराष्ट्राचे संकटमोचक आणि नुकतीच ज्यांची सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंत्री म्हणून निवड झालेली आहे ते आमचे आदरणीय गिरीश भाऊ महाजन, उपस्थित असलेले नाशिक शहराचे कलेक्टर जलज शर्मा, आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि दरवर्षी आवर्जून आपल्या खानदेश महोत्सवाला उपस्थित राहणारे आमचे बंधू खासदार उमेशजी पाटील, आमचे नाशिक शहरातले आमदार राहुलजी ढिकले, सर्व सन्माननीय मान्यवर इथे उपस्थित आहेत। अनेक आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संपूर्ण नाशिककर आपण सर्वांनी खूप चांगली दाद 3 दिवसापासून या खानदेश महोत्सवाला दिलेली आहे। त्याबद्दल सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद। खरं तर आपण हा 5वा महोत्सव इथे भरवलेला आहे आणि 4 दिवसापासून भाऊ भरगच्च असे कार्यक्रम आपण केलेले आहेत। मी गिरीश भाऊंचा खास धन्यवाद मानेन, कारण त्यांनी खूप मोठा सपोर्ट या खानदेश महोत्सवासाठी केलेला आहे आणि त्यामुळे हा महोत्सव सप्रेम मराठी न्यूज नाशिक।